नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर काल आपला व्हिडिओ आला नव्हता कारण काल माझी ही म्हणजे आता हा व्हिडिओ उद्या येईल तुम्हाला, तर आज खूप धावपळ होती तर म्हणून व्हिडिओ काही आला नाही. थोडासा रेस्ट पण घेतला आणि सगळीकडेच आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. आणि आज दोन गोष्टी आहेत. एक तर मला एका ओढ भरणीला जायचं आहे आणि प्रोग्रामला, आणि दुसरं म्हणजे की आज आहे ऋतिकचा वाढदिवस. तर ऋतिक माझा मावशीचा मुलगा आहे. जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. तर त्याचा वाढदिवस आहे. त्यानेच मला स्वामींची जी फ्रेम काढून दिली आहे ना, चित्र जे काढलेलं आहे ते ऋतिकने काढलं. तर पाऊस किती आहे बघा बाहेर, कंटिन्यू पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे खूप सारे जे कार्यक्रम वगैरे काय आता जी तयारी वगैरे करायची आहे भरपूर जणांना, ते पावसामुळे खूप प्रॉब्लेम येणार आहेत. आणि आता मी इथे ठेवते मस्त गरमागरम चहा. आणि आता आपली लाईव्ह सुरू होणार आहे. आज गुरुवार आहे तर लाईव्ह म्हणून मी लवकर घेतली आहे, लवकर सांगितली आहे कारण प्रोग्राम 7 वाजेपर्यंत तिथे पोचायचं आहे मला. तर त्याच्यासाठी मग लाईव्हला म्हणजे उशीर होईल ना, तर म्हणून मी 5:30चा टायमिंग सांगितला होता. पण तरी मी 5:45पर्यंत सुरू करणार आहे लाईव्ह, आणि म्हणजे आरती सुरू करणार आहे. आणि पहिले आता चहा ठेवते, त्यानंतर फटाफट अजून थोडीशी आरतीची तयारी करायची तर तयारी करून घेते आणि त्यानंतर बोलते. कोणी किती म्हटलं की चहा स्किप झाला पाहिजे, चहा कमी केला पाहिजे, पण जो 2 टाईम आहे ना, म्हणजे मला सकाळी आणि संध्याकाळी चहा हवाच हवा. तर बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि लाईव्हला सुरुवात करण्याच्या आधी मस्त चहा घेतला ना की आणखीन छान जरा फ्रेश वाटतं. तर आज म्हणून मी लाईव्ह पण काल लवकर घेतली होती कारण मला हे ओढभरणीसाठी जायचं होतं. तर म्हणून पहिले फटाफट चहा ठेवला आणि एका साईडला आरतीची तयारी करून घेतली. तर तुम्ही बघा बऱ्याचदा विचारता की ताई घरात पूर्ण काळं होत नाही का? तर एक पहिली गोष्ट जी तुम्हाला सांगू की तुम्ही जो कापूर जाळता तो अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा म्हणजे प्युअर म्हणतो ना आपण, तसा जर भीमसेनी कापूर असेल ना तर तेवढं काळं होत नाही. आणि आरती करताना काय करायचं, जेव्हा शेवटची आरती आपण घेतो ना तेव्हा कापूर लावा आणि तोपर्यंत एक दिवा आरतीमध्ये चालू ठेवा. म्हणजे संपूर्ण जर तुम्ही आरती, पहिले मी तशीच करायची, आधी संपूर्ण आरती कर्पूर आरतीच घ्यायची, पण त्याने खूप काळं व्हायचं घरामध्ये. मग त्याच्यामुळे आता ही थोडीशी पद्धत मी चेंज केली. तर अशा प्रकारे तुम्ही आरती घेत जा. आणि हे जे तुपाचे दिवे मी मातीच्या म्हणजे याच्यामध्ये पणत्यांमध्ये जे बनवते ना, हे खूप खूप मस्त आणि बेस्ट वाटतात मला. म्हणजे आठवड्याभराचे बनवून ठेवायचे, परत दुसऱ्या आठवड्यात नवीन बनवायचे. तर आरती आपली जी होती गुरुवारची ती जस्ट संपली आणि माझी आता तयारी सुरू झाली. आता ओढ भरणी म्हटल्यानंतर तर साडीच पाहिजे, ड्रेसवर जाणं चांगलं नाही वाटत. आणि जशी तुमची परिस्थिती असते ना तशीच माझी परिस्थिती आहे. ती म्हणजे की इतक्या साऱ्या साड्या असून सुद्धा आपल्याला असं वाटतं अरे साडीच नाहीये, ही नको, हा कलर एकदम बरोबर नाहीये, ही आता जरा जुनी वाटते, ही तर खूप वेळा नेसलोय, हिचं ब्लाऊज बरोबर नाहीये, आणि ही ना खूप फुगते, हिला इस्त्रीच नाहीये. म्हणजे किती किती कारणं आपल्या डोक्यामध्ये येतात. तर फायनली खूप साऱ्या अथांग परिश्रमानंतर मला ही एक साडी मी चॉईस केली. आणि तरीही माझं मन बघत नाहीये, तरीही मी अजून बघतेच आहे की अजून कुठली नेसू शकते वगैरे. तर असं असतं आपलं बायकांचं मन की साड्यांच्या बाबतीत कितीही साड्या असल्या ना तरी म्हणजे दरवेळेला आपल्याला असं वाटतं अरे माझ्याकडे साडीच नाहीये. आणि मला खरं सांगू ना, मला ते बटबटीत साड्या बिलकुल अशा म्हणजे ज्या खूप जास्त डिझाईन अशा खूप असतात ना, अशा मला आता आवडतच नाहीत साड्या. जितकी सिंपल, असं कोणी म्हटलं की खूप सिंपल नेसले तरी चालेल, पण मला अगदी सिंपल कम्फर्टेबल अशाच साड्या नेसायला आवडतात. तर म्हणून आधी मी एक वेगळी साडी काढली होती, ती पण साधीच आहे पण त्याच्या बॉर्डरमुळे ना ती खूप हेवी होऊन जाते. तर म्हणून आता ही साडी काढली. आणि ह्या साडीचा कलर खूप मस्त आहे, एकदम ब्राईट कलर आहे, छान आणि खूप सुंदर दिसतो आणि हलकी फुलकी एकदम मस्त नेसायला बरी वाटते. तर त्याच्यासोबतच हे जे मी पाऊचमध्ये साड्या ठेवते ना, ह्या मला खूप कामाला येतात. कारण एक तर समोर विजिबल राहतात, पटकन कुठली जी हवी ती पटकन दिसते, काढता येते. आणि ब्लाऊज पण त्याच्यामध्येच ठेवून देते, म्हणजे ब्लाऊज शोधण्यासाठी परत वेगळी मेहनत करायची गरज लागत नाही. बऱ्याचदा आपल्याकडे साड्या भरपूर अवेलेबल असतात पण ब्लाऊज त्याचे होत नाहीत. तर म्हणून
साड्यांवरती ना असे एक पर्टिक्युलर वेगवेगळे ब्लाऊज असतात ना, तसे शिवून ठेवा. तर आता बघा मी सामान सगळं जे ओटभरणीचं सामान आहे ना, ते सगळं घेते. सगळं काय सामान लागतं ते. आणि ही साडीची बॉर्डर बघा किती सुंदर वाटते आणि एकंदर ही साडी मला खरंच खूप आवडते. तर अशी तयारी झालेली आहे. ही साडी मी गावाला जी नेसली होती ना, ती ही साडी आहे. ती काढली होती मगाशी, पण ती खूप हेवी वाटत होती तर, आणि बाहेर पाऊस पण आहे तर थोडंसं चिखल चिखल असतो सगळा, तर म्हणून म्हटलं नको ती अशी लोळवण्यापेक्षा ही कशी, ह्या साड्या अशा अंगाला एकदम मस्त अशा बसतात आणि बऱ्या वाटतात. तर म्हणून बघा अशी ही साडी नेसली. खूप छान आहे, याचा कलर पण खूप छान आहे आणि अगदी हलकी फुलकी आहे, दिसायला पण सुंदर दिसते आणि नेसायला पण एकदम मस्त हलकी फुलकी वाटते. तर आज ओटभरणी आहे, तर ओटभरणीचं सामान मी घेतलं आहे, साडी वगैरे ओटी घेतली आणि आता आम्ही निघालो आहे. निष्ठाची पण तयारी झाली आहे आणि माझ्या पप्पांच्या इथे बाजूला जे शेजारी राहतात ना, त्यांच्या सुनेची ओटभरणी आहे. तर आम्ही आता चाललो आहे, तयारी झाली आहे, तर चला. तर इथे पोचलो आम्ही व्हेन्यूवरती आणि तिथे त्यांचं फोटोशूट चालू होतं सध्या. तर आम्ही छान म्हणजे खूप लिमिटेड लोकांनाच त्यांनी बोलवलं होतं आणि आता अशा प्रकारे म्हणजे जे ओटभरणी म्हणा वगैरे असे कार्यक्रम आहेत ना, असे खूप छान सुंदर प्रकारे केले जातात. आणि समोर स्टेज बघा किती सुंदर सजवलंय, ते खूप छान लिहिलंय, कुणीतरी येणार ग, खूप मस्त. आणि लहान मुलांनी पण काय काय त्यांचे डान्स वगैरे असं थोडंसं काय काय केलं, त्याने वातावरण आणखीन छान फ्रेश होतं, मस्त मजा येते थोडीशी. आणि इथेच आहे ना, म्हणजे माझी वहिनी आहे ना, तिचा पण ओटभरणीचा कार्यक्रम इथेच केला होता आणि तो तर एवढा धम्माल झाला होता ना, म्हणजे मिस्टरांनी आणि भावाने छान साडी वगैरे नेसले होते, खूप खूप मजा आली होती तेव्हा. तर आता ह्यानंतर आहे स्त्रियांचा डान्स, म्हणजे या त्यांच्या सोसायटीमधल्याच लेडीज आहेत सगळ्या, तर त्यांनी मिळून हा डान्स बसवला होता आणि खूप छान. आणि जे आपलं एक ऑथेंटिक जे गाणं आहे ना, कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, त्याच गाण्यावरती त्या डान्स करतात. ते गाणं लावत नाहीये कारण ते कॉपीराईट येतो ना, त्यामुळे मी गाणं लावत नाहीये. पण खूप छान डान्स केला त्यांनी, म्हणजे म्हणजे किती मला वाटतं 2 दिवसातच बसवला त्याने डान्स आणि खूप छान केला. पण एवढं एखाद्या प्रोग्रामसाठी एकत्र येणं, प्रॅक्टिस करणं आणि इतकं छान प्रेझेंट करणं, ह्यासाठी पण आजकाल कसं आहे, सगळ्यांकडे कोणाकडे वेळ असतो, कोणाकडे वेळ नसतो. पण एवढा आपण कोणासाठी वेळ काढतोय आणि छान त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप भारी वाटलं, खूप मजा आली. जेव्हा अशा मोठ्या बायका वगैरे असे सहभाग घेतात ना, तेव्हा आणखीन कार्यक्रमाला ना खूप छान असे 4 चांद लागतात. तर मोठ्यांना बघून लहानांना सुद्धा आणखीन उत्साह आला आणि मग आणखीन डबल डबल सगळ्यांनी काय काय डान्स सुरू होते. आणि हे पण ऑफिसमधून आले होते, पण ऑफिसमधून डायरेक्ट आले. पहिले अशा कार्यक्रमांना म्हणजे पुरुष यायचे नाहीत, पण आता सगळे इक्वली सहभागी होतात ना, ते आणखीन जास्त चांगलं वाटतं. आणि ह्या आमच्या टिल्ल्या पिल्ल्या ह्यांची तर खूप खूप मस्ती चालू होती. खूप फिरत होत्या सगळ्या. ह्या माझ्या भावाच्या मुली आहेत दोघी, निर्वी आणि दृष्टी. आणि इथे समोर आता त्यांचं फोटो सेशन वगैरे असं खूप काय काय चालू होतं. हा ना हॉल खूप मस्त आहे, म्हणजे निष्ठाचा 5वा बर्थडे सुद्धा आम्ही ह्याच हॉलमध्ये केला होता आणि अनघाचं म्हणजे वहिनीचं ओटभरणी सुद्धा ह्याच हॉलमध्ये झाली होती. आणि खूप छान, म्हणजे इथे ना खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप फ्रेश वाटतं. आणि कॅपॅसिटी मला वाटतं 150-200 लोकांची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर प्रॉपर जो आपला ओटभरणीचा कार्यक्रम आहे तो सुरू झाला. बघा ना, एक गोष्ट खरंच म्हणजे एक ऑब्झर्व केलं ना, तर एक गोष्ट तुम्हाला दिसेल की बाईला किती त्रास असतो. जेव्हा डिलिव्हरीला बाई जाते तेव्हा खरंच तिला किती त्रास सहन करावा लागतो. पण त्या त्रासाचा विचार न करता एक आई आतून किती खुश होत असते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर बघा, तो जो ग्लो आहे तो एक चेहऱ्यावरती दिसतो आई होण्याचा. आणि खरंच आई होणं हे खूप खूप मोठं सुख आहे एका स्त्रीच्या आयुष्यातलं. तर मी पण जी ओटी नेली होती, तर ती साडी, ओटी वगैरे ती सगळी भरली. पहिले 5 सासरच्या ओट्या भरल्या जातात, माहेरच्या ओट्या भरल्या जातात
आणि त्यानंतर इतर जे सगळे पण येतात ना तर ते सगळे ओटी भरतात. तर पहिले हा कार्यक्रम कसा घरगुती पद्धतीने किंवा घरीच केला जायचा, पण आता असा सुंदर अशा आठवणी सुंदर सुंदर अशा जपल्या जातात मस्त. आपण जेव्हा अशा कार्यक्रमांना जातो ना तेव्हा मला असं वाटतं की ही एक गोष्ट खूप चांगली होते की आपली जी जुनी माणसं असतात किंवा इतर वेळी आपल्याला वेळ नसतो कोणाला फोन करायला, कोणाशी 4 शब्द बोलायला, पण ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने का होईना आपल्याला सगळ्यांची गाठभेट होते, बोलणं होतं. म्हणजे ते खूप चांगलं वाटतं. नाहीतर इतर वेळी तर आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आपल्या रोजच्या रुटीनच्या कामामध्येच बिझी असतो. या माधुरीताई आहेत, या नगरसेविका आहेत आमच्या इथल्या, पण इतक्या डाऊन टू अर्थ आहेत ना, तुम्ही कधीही त्यांना भेटा, त्या अगदी अगदी अशा एखाद्या सामान्य माणसासारख्याच तुमच्यासोबत बोलतील आणि त्यांचा तो स्वभाव आहे ना मला नेहमी खूप आवडतो. तर त्यानंतर जी सगळे ज्या गोष्टीची वाट बघत असतात ना ते म्हणजे की जेवण. तर सगळे आम्ही जेवणाला सुरुवात केली आणि म्हणजे दृष्टीला स्पेशली लहान मुलांना कसं खूप एक्साइटमेंट असतं की काय आहे काय नाही. One, two, three. पेढा आणि बर्फीची अशा प्रकारची संकल्पना मी पहिल्यांदाच बघितली आणि मला इतकी आवडली की किती सुंदर पद्धतीने त्यांनी ते केलं होतं की जिथे पेढा आहे तिथे विठ्ठल आणि जिथे बर्फी आहे तिथे रुक्मिणी. तर इथे आता बर्थडेला आलोय आम्ही ओटी भरणीवरून आणि इथे बघा सगळे आलेले आहेत. प्रतीक आहे, ऋतिक आहे, निष्ठा आहे, दृष्टी आहे आणि निर्वी आहे केक वर हे लावलंय आणि मस्त 2-2 केक आहेत. एक मावशी हा इथे सगळे बघा गणपती बाप्पा दिसतात. सगळे गणपती बाप्पा आणतात. ती काय बोलते चला हात लावायला दृष्टी तेल सांडवशी निर्वी डायरेक्ट हात मारे. बस बस नाही लावत, तांदूळ लावायचे कॅमेराकडे खालून वरती. बाबू चला या डान्स करावा लागेल. डान्स करावा लागेल. राहू दे दृष्टी. 1 2 3 आले का अजून तिथून बाहेर नाही आले. ओटी बंदी काय अच्छा आमटी हा पारंपरिक लावते बरोबर. अगं खालून कुठे ओवाळते डोक्यावर. कोणाचं आम्ही आलोय ऋतिकच्या बर्थडेला. हाच आहे तो ऋतिक ज्याने माझ्या घरी ती फ्रेम बनवलेली आहे स्वामी. ओके एक पण बर्थडे त्याचा आहे. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऋतिक. हॅपी बर्थडे टू यू. तुला त्याला बनवायचं दृष्टी. त्याचा बर्थडे ना काकाचा. का पूर्ण आता आईस्क्रीम खा. मी गिफ्ट केक खा. स्टँड आणलं कपडे वाट टाकायचं. कपडे तर त्याला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि अगदी सुंदर सुंदर असे तो ड्रॉइंग्स काढतो आता. तर म्हणून आणि कंटिन्यू बसून राहतो ना तर त्याच्यामुळे त्याला काही ना काही त्रास पण होत होते. तर म्हणून म्हटलं की अशा प्रकारचं त्याला स्टँड देऊ की जे असं त्याला छान उभं राहून वगैरे कॅनव्हासवरती पण तो ड्रॉइंग करू शकतो. आणि इथे टीव्ही वरती बघा गणपती बाप्पांचं आगमनाचे व्हिडिओ दाखवत होते. पण ही गोष्ट बघून आहे ना खरंच मला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे पहिले कसं म्हणजे मिस्टर बोलता बोलता सहज बोलून गेले, पण ती खरंच खूप गोष्ट दिसते समोर की जेव्हा असे बाप्पा यायचे किंवा देव यायचे तेव्हा आपण हात जोडून उभं राहायचो आणि आता
कॅमेरा पकडून उभं राहतो. म्हणजे ठीक आहे ना, व्हिडिओ आपण काढले पाहिजे, पण एवढंही नाही की अगदी कंटिन्यू तेच फक्त. तुम्ही बघा, सगळ्यांच्या हातात फक्त कॅमेराच दिसतोय. तर आता फायनली आम्ही जस्ट घरी आलो. आता जवळपास 11:30 पावणे 12 वाजले ना, पावणे 12 वाजले. आणि इथेच होतं तरी आम्ही असे म्हणजे एवढे थकून जातो आपण की ट्रॅव्हलिंग नाही काही नाही तरी पण आपण एवढं थकून जातो. तर असंच थोडंसं हलकं फुलकं असं काहीतरी छान तुमच्यासोबत आज शेअर केलं. आणि सगळ्यांची गणपतीची तयारी कशी चालू आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आमची तयारी कशी चालू आहे ते पण आता तुम्हाला हळूहळू पुढे ब्लॉगमध्ये दिसेल. आता उद्या बाप्पा आणणार, आम्ही रात्री घेऊन येतो मूर्ती, कारण सकाळी मग लवकर पूजा करता येते. तर असेच आता छान घरगुती ब्लॉग सगळे तुम्हाला म्हणजे घरचे सगळे काही ना काही ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.